दरम्यान एक मोठी बातमी समोर येते. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच लिफ्टमध्ये वरपर्यंत गेल्याची माहिती समोर येते. आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, नेमकं काय घडतंय असा सवाल राज्यातील जनतेला पडलेला असेल. कारण उद्धव ठाकरे जे माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस जे आजी उपमुख्यमंत्री असले तरी देखील ते माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. असे हे दोन नेते जे एकमेकांवर टीका टिप्पणी करताना आतापर्यंत दिसलेले आहेत, ते एकाच लिफ्ट मधून विधिमंडळ परिसरामध्ये वर जाताना, वरच्या मजल्यावर जाताना आपल्याला दिसून आले आहे. तेव्हाची हे दृश्य आपण बघू शकतो लोकशाही मराठीच्या माध्यमातून. उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. विधिमंडळ परिसरामध्ये थोड्या वेळापूर्वी त्यांचं आगमन झालेलं होतं आणि त्यानंतर जेव्हा वरच्या मजल्यावर जायचं होतं त्यावेळेला ते लिफ्ट जवळ आले आणि दुसरीकडे सत्ताधारी असलेले उपमुख्यमंत्री फडणवीस ज्यांनी काही दिवसांपूर्वी दावा सुद्धा केला होता, मी पुन्हा येईन म्हटलं होतं, तसं आलो आणि दोन पक्ष फोडून आलो आणि त्याच्यापैकी एक पक्ष आहे तो म्हणजे ठाकरेंचा शिवसेनेमध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि त्यानंतर शिवसेना हे नाव शिंदेंना मिळालं, पण शिवसेना युबीटी पक्ष हा ठाकरेंकडे आहे. आणि अशामध्ये आता शिवसेना युबीटीचे प्रमुख आणि त्याचबरोबर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महायुतीमधील महत्त्वाचे नेते फडणवीस या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. त्यामुळे एकीकडे आहेत उद्धव ठाकरे, विरोधी पक्षातील जे सातत्यानं टीका करताना दिसून येत आहेत ते, आणि उपमुख्यमंत्री फडणवीस एकाच लिफ्ट मधून वरच्या मजल्यापर्यंत गेले आहेत. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. चेतन, काय सांगाल? एक वेगळाच योग या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. एकीकडे आहेत विरोधातले उद्धव ठाकरे, दुसरीकडे सत्ताधाऱ्यांपैकी एक असलेले फडणवीस हे एकाच लिफ्ट मधून वरच्या मजल्यापर्यंत गेलेत. काय अपडेट्स आहेत याविषयी? निश्चितच योग वारंवार घडताना पाहायला मिळत आहेत. कारण या आधीही मुंबईत झालेल्या अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्रितपणे विधान भवनावरती रेड कार्पेटवरती चालताना अनेकमेकांशी हितगुज करताना पाहायला मिळाले होते. आणि त्यानंतर या शेवटच्या अधिवेशनामध्येही विधान भवनामध्ये परिषदेच्या कामकाजासाठी हे दोन्हीही नेते विधान भवनातील तळमजल्यापासून चौथ्या मजल्यापर्यंत एकत्रित प्रवास करताना पाहायला मिळाले. आणि या दरम्यानच्या काही मिनिटांमध्ये त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली का किंवा काही गुप्त झाली का या संदर्भात सुद्धा एकंदरीत चर्चा विधानमंडळात रंगलेली आहे. दुसरीकडे आपण पाहिलं असेल, जागा वाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच होत असताना या दोन बड्या नेत्यांच्या योगायोगाच्या भेटीमुळे आता कुठेतरी महायुती आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांमध्येही आता एक रंगू लागलेली आहे. चेतन, म्हणजेच याचा अर्थ एकीकडे महायुतीमध्ये आपला दबदबा निर्माण करण्यासाठी किंवा दबाव आणण्यासाठी जे इतर पक्ष आहेत त्यांच्यावर भाजप, आणि दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये दबाव निर्माण करण्यासाठी इतर पक्षांवर तर ही भेट नाही आहे असा सवाल उपस्थित होतोय. कारण आपण थोड्याच वेळापूर्वी बघितलं तर चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली होती. निश्चितच, कारण ज्या एक संसदीय कामकाज मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील नेहमीच वेगवेगळ्या जे विरोधी पक्ष असतील, गटनेते असतील, सर्व पक्षीय त्याची भेट घेत असतात. मात्र यावेळी अनिल परब यांना पेढा भरवून दिलेल्या शुभेच्छा असतील हे वेगळे संकेत देत होते. आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित लिफ्टमधला प्रवास. त्यामुळे निश्चितच महायुतीमध्ये भाजप आणि महाविकास मध्ये उद्धव ठाकरे हे दोघेही नेते आपणच मोठा भाऊ असं संकेत देऊ इच्छित आहेत. अन्यथा आमच्या दोघांचीही भावना जुळायला वेळ लागणार नाही असाच या उघड भेटीतून दिला असं म्हणता येऊ शकतं. निश्चितच चेतन, आणखी एक अर्थ काढायचा म्हटलं तर भाजपकडून कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न तर सुरू नाहीये ना, असाही अर्थ याचा निघतो. निश्चितच, कारण जे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रकांत पाटील हे काही वेळापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, त्यांना चॉकलेट या आधीही देवेंद्र फडणवीस यांनी एकंदरीत ज्या प्रकारे आपण पाहिलं होतं की रेड कार्पेटवर प्रवास केला होता, त्याच्या आधीचे काही जर आपण योग पाहिले तर जी एक चर्चा होती, जी बातमी समोर आली होती की रश्मी ठाकरे यांनीही अमित शहा यांच्या भेटीची वेळ मागितलेली होती. त्यामुळे कुठेतरी या दोन्हीही प्रमुख पक्षांची आता एकमेकांबरोबर जी मधल्या काळामध्ये दुरावा निर्माण झालेला होता तो पुन्हा मिटणार का आणि दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चाहूल आहे का अशीही चर्चा सुरू आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अवघ्या 3 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. काँग्रेसचे दंड उपटलेत की राज्यात मुख्यमंत्री हा काँग्रेसचा असेल, मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचं वक्तव्य होतं ते संजय राऊत यांनी केलं होतं. तशाच प्रकारे कुठेतरी शिंदे गटाकडूनही एकनाथ शिंदेच पुढचे मुख्यमंत्री असतील असा दावा केला जात होता. दुसरीकडे भाजपकडून मात्र आमचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस असं गणेश यांनीही लोकसभा म्हटलेलं होतं. त्यामुळे एकूणच जर आता पाहिलं उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्रित प्रवासामुळे आता या
समोर येताना पाहायला मिळते. निश्चितच चेतन, मात्र एक प्रश्न आहे तो म्हणजे हे जे दोन घटना एकाच दिवशी घडलेल्या आहेत, या आधीचा तुम्ही किस्सा सांगितला रेड कार्पेटवर चालण्याचा, पण आज जर बघितलं तर चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे. दुसरीकडे फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच लिफ्टमधून वरच्या मजल्यापर्यंत गेले आहेत. त्यामुळे आता नेमक्या सध्या कोणत्या चर्चा सुरू आहेत राजकीय वर्तुळामध्ये? निश्चितच जे पूर्वीचे युतीमधील दोन्हीही मित्र पक्ष होते, म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस, एकंदरीत 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता. आता पुन्हा एकदा 2024च्या निवडणुकीनंतर हे दोन्ही पक्ष एकत्र येणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. या संदर्भातील चर्चा आता विधानभवनात रंगू लागलेल्या आहेत. कारण एकूणच लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे याचा करिश्मा आपल्याला पाहायला मिळाला होता. कुठेतरी 9 जागांपर्यंत त्यांनी मजल मारलेली होती. त्याच प्रकारे 9 जागांवरती भाजपही कुठेतरी घसरण झाली होती. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या खासदारांमध्ये जरी झाले असले तरी मतांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे दोन्ही पक्ष जर एकत्रित लढले तर निश्चित याचा फायदा आहे दोन्ही पक्षांना होईल. आणि कुठेतरी पाहायला मिळत आहे एकंदरीत जी भाषा यांनी सुरू केली आहे त्यामुळे त्यांना कुठे घालण्यासाठी हे प्रेशर टॅक्टिक आहेत राजकारणातले, ते उद्धव ठाकरे वापरत आहे. 80 ते 90 जागांची मागणा अजितदादाकडून केली जात असताना 90 ते 100 जागा या शिवसेनेकडूनही मागितल्या जात आहेत. त्यामुळे अशा वेळी या दोन्ही पक्षांना जर महायुतीमध्ये तर भाजपला कुठेतरी उद्धव ठाकरे जवळ करण्याचा केला जातोय असं म्हटलं जातं. त्यामुळे एकंदरीत या दबावाच्या राजकारणाचा आगामी जागा वाटपामध्ये हे तर काय स्पष्ट होईल. पडा चेतन, आपण बघितलं तर एकूणच शिवसेना, युबीटी आणि भाजपचे सूर जुळू लागलेत का असा सवाल आता उपस्थित होतोय. मात्र ह्या ज्या दोन्ही मीटिंग झालेल्या आहेत, एक असं म्हणता येईल की न ठरवता हा योगायोग होता की ठरवलेलं होतं का काय, असा सवाल उपस्थित होतोय. पण या दोन्ही जे नेते समोरासमोर आलेले आहेत, एकीकडे चंद्रकांत पाटलांनी भेट घेतली, दुसरीकडे फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच लिफ्टमधून गेले. यावेळेला जी काही चर्चा झाली किंवा बोलणं झालं याचा तपशील समोर आलाय का? चेतन यांचा आवाज आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीये. चेतन यांचा आवाज आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीये. मात्र या दोन्ही वेळेला नेमकी काही चर्चा झाली का असा सवाल उपस्थित होतोय. तर शिवसेना, युबीटी आणि भाजपचे सूर जुळू लागलेत का असाही सवाल यामुळे उपस्थित होतोय. तर या भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे. हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय. एकीकडे चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे. उद्धव ठाकरे हे तेच उद्धव ठाकरे आहेत ज्यांच्यावर भाजपकडून सातत्यानं टीका केली जाते आणि उद्धव ठाकरे सुद्धा भाजपच्या नेत्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. अशामध्ये चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची ही भेट घेणं हा निश्चितच योगायोग नसेल. त्यामुळं या भेटी मागे नेमकं काय दडलंय, त्यांनी जे चॉकलेट दिलेलं आहे त्यामागे नेमका त्यांचा काय हेतू आहे असा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे ही दृश्य येत आहेत त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांवर जहरी टीका करत असतात. ते एकाच लिफ्ट मधून वरच्या मजल्यापर्यंत गेल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे आता या नेत्यांमध्ये काही चर्चा तर झालेली नाहीये ना असा सवाल उपस्थित होतोय की ही भेट फक्त आपापले जे युती आणि महाविकास आघाडी आहे त्यांच्यातील इतर पक्षांवर दबाव टाकण्यासाठी तर नाहीये ना असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण एकीकडे महाविकास आघाडीमध्ये विधानसभेची तयारी सुरू आहे आणि लोकसभेमध्ये चांगलं यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचा जो आत्मविश्वास आहे तो वाढलेला असला तरी देखील काँग्रेस मोठा भाऊ म्हणून महाविकास आघाडीमध्ये समोर आल्याचं दिसतंय. कारण काँग्रेसचे सगळ्यात जास्त लोकसभेचे खासदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे निश्चितच आता विधानसभेमध्ये काँग्रेस जास्त जागा मागण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्याचबरोबर स्ट्राईक रेट आपण बघितला तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा सगळ्यात जास्त राहिलेला आहे. त्यामुळे तेही जास्त जागा मागण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांवर दबाव टाकण्यासाठी ही टॅक्टिक तर नाहीये ना असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. दरम्यान दुसरीकडे जर आपण महायुती बघितली तर महायुतीमध्ये सुद्धा भाजप आपणच मोठा भाऊ असल्याचं म्हणतंय. पण जर लोकसभेचा निकाल बघितला तर लोकसभेमध्ये त्यांच्या जागा या खूपच कमी झाल्याचं दिसतंय. स्ट्राईक रेट सुद्धा शिंदेच्या शिवसेनेपेक्षाही कमी असल्याचं दिसून आलेलं आहे. त्यामुळं आता भाजपनं 28 जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी फक्त 9 जागा जिंकता आलेल्या आहेत. तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेनं 15 जागा लढवल्या होत्या पण त्यापैकी 4 जागा त्यांनी जिंकलेल्या आहे. त्यामुळे त्यांचा जो स्ट्राईक रेट आहे तो जास्त आहे भाजपपेक्षा. आणि या पार्श्वभूमीवर आता जेव्हा जागा वाटप होईल विधानसभेसाठी त्यावेळेला मात्र महायुतीमध्ये सुद्धा भाजपवर एक दबाव असू शकतो आणि त्यामुळं जे इतर पक्ष आहेत, राष्ट्रवादी असेल अजित पवारांची किंवा शिंदेची शिवसेना, त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी तर ही भेट नाही असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय की खरंच या दोन्ही पक्षांचे सूर जुळतायत आणि येत्या काही दिवसांमध्ये वेगळंच काहीतरी राज्याला पाहायला मिळेल का असाही सवाल उपस्थित होतोय. आजपासून
बरोबर 5 वर्षांपूर्वी आपण बघितलं तर विधानसभेची निवडणूक झालेली होती 4.5 वर्षांपूर्वी म्हणता येईल 4.5 वर्षांपूर्वी आणि त्यावेळेला विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये उद्धव ठाकरे मूळ शिवसेनेमध्ये होते आणि त्याचबरोबर भाजप या दोन्ही पक्षांना बहुमतापेक्षा जास्त जागा मिळालेल्या होत्या मात्र हे दोन्ही पक्ष एकत्र राहू शकले नाही आणि त्यानंतर महाविकास आघाडीचा जन्म राज्यामध्ये झाला होता आणि त्यानंतर वेगवेगळे भूकंप महाराष्ट्रामध्ये झालेले पाहायला मिळाले शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली महायुतीचं सरकार आलं अशा सगळ्या गोष्टी घडल्यानंतर आता जेव्हा हे दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर जहरी टीका करतायत एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत अशामध्ये बरोबर विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यापूर्वी या ज्या भेटीगाठी होत आहेत त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच लिफ्टमधून वरच्या मजल्यापर्यंत गेले आहे विधिमंडळामध्ये दोन्ही नेते एकाच लिफ्टमध्ये आल्यानं आता वेगवेगळ्या चर्चा या ठिकाणी सुरू झाल्या आहेत विधिमंडळामध्ये चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंची थोड्या वेळापूर्वी भेट घेतलेली होती त्यामुळे सुद्धा चर्चांना उधाण आलंय चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना चॉकलेट दिलं होतं तर चंद्रकांत पाटलांच्या त्या चॉकलेटचा नेमका अर्थ काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय तर चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना प्रेमाचं चॉकलेट दिलं होतं तर चंद्रकांत पाटलांनी अनिल परब यांनाही पेढा भरवलेला होता आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या होत्या त्यामुळे याचा अर्थ नेमका काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय हे फक्त योगायोग आहेत की या भेटीमागे काहीतरी दडलंय काहीतरी राजकारण शिजतंय पडद्यामागे असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय की फक्त आपापले जे महाविकास आघाडी किंवा महायुतीमधील पक्ष आहेत त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा तर हा प्रयत्न नाहीये ना जागा वाटपामध्ये महत्वाचं स्थान निर्माण करण्यासाठी असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय आज हा क्षण या ठिकाणी अनुभवता आलेला आहे आजपासून विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालं आहे पावसाळी अधिवेशन आणि त्याचबरोबर काही दिवसांमध्ये निवडणुका आहेत विधानसभेच्या आणि त्यामुळं आता काही दिवस उरलेले असतानाच हे शेवटचं अधिवेशन आहे या सरकारमधलं माहितीचं आणि त्यामुळं नेमकं पुढे काय होणार याविषयी चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि अशा या अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकत्र दिसल्याने एकाच लिफ्टमधून त्यांनी वरपर्यंत प्रवास केला आहे ते वरच्या मजल्यापर्यंत पोहोचले त्यामुळे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे तर दुसरीकडे चंद्रकांत पाटलांनी जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती काही वेळापूर्वी त्यामुळे आता भाजप आणि शिवसेना युबीटी यांचे सूर पुन्हा एकदा जुळू लागलेत का असा सवाल उपस्थित होतोय कारण मागच्या निवडणुकीपर्यंत हे दोन्ही पक्ष युतीमध्ये होते एकत्र होते आणि हे दोन्ही पक्ष एकत्र वाढले पण मागच्या निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीनंतर हे दोन्ही पक्ष वेगळे झालेले होते मुख्यमंत्री पदाचा जो मुद्दा आहे तो कळीचा ठरलेला होता अडीच वर्षांचा मुख्यमंत्री पद हे शिवसेनेला द्यावं आणि 2.5 वर्ष भाजपकडे राहील असा एक मुद्दा ठाकरेंकडून मांडण्यात आला होता पण भाजपने त्यापासून नेहमीच इन्कार केलेला होता आणि अशामध्ये ठाकरेंनी महाविकास आघाडीमधील जे दोन्ही पक्ष आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्यासोबत जाऊन एक वेगळा निर्णय घेतलेला होता राज्यामध्ये एक वेगळा भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं होतं एक मोठा भूकंप झाला होता आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं पण दुसरीकडे सगळ्यात मोठा पक्ष असून सुद्धा भाजपला विरोधी पक्षामध्ये बसावं लागलेलं होतं आणि त्यानंतर 2-2.5 वर्षामध्येच भाजपने एक मोठी खेळी केली आणि शिवसेनेमध्ये बंड झालेलं होतं त्या बंडानंतर महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलं आणि काही महिन्यामध्येच राष्ट्रवादी सुद्धा फुटल्याचं पाहायला मिळालं होतं आणि अजित पवार हे महायुतीमध्ये सत्तेत सामील झाले होते अशा सगळ्या घडामोडी घडलेल्या असतानाच आता हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र येणार का हे दोन्ही नेते पुन्हा एकदा एकत्र येणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।